कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना आपली मनाची स्थिती कशी असावी। मनाची स्थिती बरोबर आपली हालचाल, आपलं देहबोली, आपला मनातला भाव, आपला आचार विचार सदाचार, आपलं कर्म, आपली लीनता, आपली नम्रता, ह्या सुद्धा गोष्टीकडे आपण विशेष करून दुर्लक्ष करत असतो। या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही। साधना करणं, प्रपंच करणं आणि कालांतराने साधना थांबवणं, का तर काहीच प्राप्त नाही, एक ठरलेलं उत्तर। पण का आपल्याला प्राप्त नाही? आपण आपल्या अंतर्मनाला विचारत नाही, आपण आपल्या अंतर आत्म्याशी संवाद साधत नाही। आपण वर करणे पाहतो, साधना करतो, साधना करत असताना शेजारच्या घरामध्ये किती मोठी टीव्ही आहे, त्याचा पोरगा किती मोठा मोबाईल घेऊन फिरतो, त्याच्याकडे किती मोठी गाडी आहे, हे बघत बघत हे मनामध्ये विचार करत करत आपण साधना करतो, जेणेकरून आपण केलेलं साधनेचं पुण्य जेणेकरून त्यांना आपण वाटणार आहोत, म्हणून त्यांचा आठवण करत करत आपण साधना करतो। मग नंतर लक्षात येतो, अरे साधना आपल्यासाठी करायचा असतो, इतरांसाठी करायचं नसतो। आपल्याही दारापुढे तसे वाहनं उभं राहिलं पाहिजे, तसा टीव्ही आपल्या दारात पाहिजे, घरात पाहिजे, आपल्या मुलाकडे टीव्ही असं मोबाईल पाहिजे, जेणेकरून आपला मुलगा लवकर संपला पाहिजे, घरातले कुटुंबातले माणसं लवकर आळशी आणि लवकर नकारात्मक विचाराकडे प्रवास केला पाहिजे। तेव्हा नंतर लक्षात येतं, तेव्हा मग ते प्राप्त न झाल्यामुळं मग आपण नाराज होतो, नैराश्याकडे जातो, नकारात्मक विचाराकडे जातो, डिप्रेशनमध्ये जातो। मग आपले दुर्गुण सगळे उचमळून येतात, जेणेकरून असे लपलेले सैनिक असतात की इतरांनी आपल्यावर हल्ला केल्यानंतर की आपले सैनिक पटकन उभं राहून त्यांच्या अंगावर जातील अशी भावना नाही आहे, त्यांना सहकार्य करतील। आपल्यात छुपे रुस्तुम एवढे आहेत ना, खूप छुपे रुस्तुम आहेत, ते आपल्याला सहकार्य करत नाहीत, ते जे आपल्यावर आलेले असतात त्यांना मदत करत असतात, जेणेकरून आपण लवकर संपावं। का तर ते छुपे रुस्तुम सुद्धा वैतागलेले असतात
की यांची साधना करता 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 इतरांचं कल्याण होतं, पण स्वतःचं काय होत नाही आणि आमचंही काय होत नाही, म्हणून ही व्यक्ती साधना करणारी संपलं पाहिजे. हा दुर्विचारी आहे. मग साधना आपण थांबवतो, बंद करतो आणि आपणच आपल्यावर शंका घ्यायला सुरुवात करतो. आपणच आपल्यावर शंका घेतो, आपणच आपल्या साधनेवर शंका घेतो. आणि मग चक्र वेगळेच फिरतात. चक्र फिरायला लागल्यानंतर आपण म्हणतो हे असं होऊ शकतं, हे खरं आहे, हे साधना करून का उपयोग नाही आहे. अरे बाबा, साधना करताना तुझं लक्ष कुठं होतं, तुझं शत्रू कोण आहे. मग आपण म्हणतो की शेजाऱ्यांनी मग देव घातला असेल, मग शेजाऱ्यांनी अमुक केला असेल, शेजाऱ्यांनी तमुक केला असेल, मग आमच्या कुटुंबातलेच माणसंच बरोबर नाहीत, साधनेची जागाच बरोबर नाही, ते मच्छरच जास्त आहेत, चिलटं जास्त आहेत, ढेकणं जास्त आहेत, घरामध्ये किरकिर जास्त आहे, कटकट जास्त आहे, टी व्हीचा आवाजच वाढवला, पोरगं मोबाईलच बघतो. अरे हे कटकट कशामुळे वाढलं, याच्याकडं मात्र आपण लक्ष देत नाही. याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आपण. आपले शत्रू कोण आहेत ह्याचा थोडासा शोध आपण घेतला पाहिजे. ह्याचा शोध आपण घेत नाही. आपण आपले वैरी कोण आहेत, ते कुठे आहेत, ते कसे राहतात, हे दुसऱ्यांना आपण वैरी समजून मोकळे होतो. आपल्याला नाचता येत नाही, अंगण वाकडं, आणि शेजाऱ्याच्या अंगणात नाचायचं आणि बायकोला पाय दाब म्हणायचं. ते बेलण्याने नाही तर कशाने हाणणार, जागा बी दाखवता येणार नाही. अशी आपली मनस्थिती होते, मनाची दशा होते. अशी आपण साधारण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या. बघा तुम्ही, थोडंसं अंतर्मनाने विचार करा. किती सुंदरसं घर आहे आपलं, एक छोटंसं मंदिर आहे, एक विश्व आहे. आपलं घर हे मंदिर आहे, मंदिर नाही त्याच्याही पलीकडे जाऊन एक स्थळ आहे, एक विश्व आहे. त्या घरामध्ये चांगले विचार पेरलं पाहिजे. त्या घरामध्ये चांगले विचार पेरण्यासाठी आपल्यात चांगले विचार आलं पाहिजे. आपल्यामध्ये चांगले विचार येण्यासाठी आपल्यातले निगेटिव्ह गेलं पाहिजे. ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. माणसाला आपण सगळ्यात वैरी समजतो तो शेजाऱ्याला. साधारण थोडीशी विचार करा. जशी करणी असते तशी भरणी असते, ही म्हणच आहे. साधारण तुम्ही साधना करत असताना इतरांना जर ते साधनेचा दुरुपयोग होत असेल, इतरांना त्रास होत असेल, इतरांना त्याचा रिझल्ट व्यवस्थित मिळत नसेल, त्या साधना करण्याला अर्थ नसतो. अजिबात अर्थ नाही. एक राजा होता. राजा अत्याचारी राजा होता, दुराचारी, व्याभिचारी, जे काय उपमा लावल तेवढं कमीच होतं त्याला. सगळे उपमा लावून लोक त्याच्या जवळचे प्रजाही थकले, वैतागले, आत्महत्या करायला लागले. त्या राजाला कोणी समजावलं तरी समजून घेण्याच्या मनस्थितीत तो राजा नव्हता. एक दिवशी तो जंगलात गेला. जंगलात जाऊन शिकारीला गेला. शिकारीला गेला असताना एक कुत्र एक हरणाच्या पिलाच्या पाठीमागे लागलं होतं. हरणाचं पिल्लू गोडस, छानपैकी सुंदर बागडणारं पिल्लू. त्याच्या पाठीमागे लागल्यानंतर हरणाचं पिल्लू पुढे पळत होतं, कुत्र मागे पळत होता. तो राजाने पाहिला. शिकार कुणाचं करावं हे त्याच्या लक्षात येणार. कुत्र्याचं शिकार आपण करू शकत नाही, हरणाच्या पिलाचं करू शकतो, पण हरणाचं पिल्लू जोरात पळतं.
तरी त्या कुत्र्याने त्या पिलाला घायल केलाच. तो नैराश्य होऊन राजा परत निघाला, गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर ज्या गावामध्ये आला तो कुत्रा त्याला तिथं दिसला. तो कुत्रा एका मनुष्यावर भुकत होता. तो कुत्रा एका मनुष्यावर भुकत होता. त्या कुत्र्याने त्या हरणाच्या पिलाचं पाय तोडलं होतं, पायांचे लचके काढले होते. मग त्या मनुष्याने वैतागून एक दगड घेतला आणि त्या कुत्र्याला मारला. कुत्र्याचं पाय तुटलं. कुत्र्याचं पाय तुटल्यानंतर कुत्रं इवळत गेलं. तो मनुष्य अगदी थाटात चालला होता. त्याला वाटलं मी खूप मोठं पुरुषार्थी केलो. रस्त्याच्या कडाली घोडं चरत होतं. घोडा चरत असताना बेसावध घोडा असल्यामुळं त्याच्या जवळनं तो मनुष्य जात होता. त्यांनी लात मारली, त्या माणसाचं पाय तुटलं. हरणाच्या पिलाचं पाय कोणी तोडलं? कुत्र्याने. कुत्र्याचं पाय कोणी तोडलं? मनुष्याने. मनुष्याला लात कुणी मारलं? घोड्याने. लात मारल्या मारल्या घोडा पळत सुटला. पळता पळता पुढे खड्डा असलेलं माहीत नव्हतं. त्या खड्ड्यात पडला आणि त्या घोड्याचं पाय तुटलं. तर राजा सगळं डोळ्यांनी पाहत होता. राजा सगळ्या डोळ्यांनी पाहत होता आणि तो राजधानीमध्ये आला आणि लोकांना सांगून टाकला, मी आता बदलले, माझ्यात खूप मोठी बदल झालेली आहे. मी कोणावर अत्याचार करणार नाही, अन्याय करणार नाही. आणि राज्य व्यवस्थित करायला लागला. खूप बदलला. तरी लोकांचा विश्वास त्याच्यावर बसलं नाही, बसत नव्हतं. लोकांनी तरी सावध चांगलानेच त्याच्याकडे यायचे. तरी तो निर्णय व्यवस्थित द्यायचा, न्याय व्यवस्थित करायचा आणि कर व्यवस्थित लावायचा आणि अत्याचार अन्याय कोणावर करायचा नाही. हे अष्टप्रधान सुद्धा अवाक झाले हो सगळे. प्रजा अवाक झाली. प्रजा त्याची वाहवा करायला लागली, त्याची स्तुती करायला लागली. ताट मानाने राज्यामध्ये फिरायला लागले. जे टेन्शनचं ओझं जे होतं ना, ओझं घेऊन फिरत होते लोक पूर्वी, ते टेन्शन सगळं उतरलं. सगळे फ्रेश झाले. सगळ्यांचे चेहरे खुलाशाने मस्त राहायला लागले. सगळ्यांनी एकमेकीच्या आनंदाने बागडायला लागले, आनंदाने फिरायला लागले सगळ्या राज्यामध्ये. आणि सगळ्यांनी एक वर्षभर झाल्यानंतर निर्णय केला. एका प्रधानाने धाडस केली, राजाला विचारलं, राजे तुम्ही एवढं बदललंय कसं काय? तुमच्यात कशी काय बदल झाली एवढी? तेव्हा राजा म्हणाला, मी जंगलात गेलो होतो शिकारीला. जंगलात गेल्यानंतरची परिस्थिती त्यांनी सांगितली की कुत्र्याने हरणाच्या पिलाला पाय तोडलं, कुत्र्याचं पाय मनुष्याने तोडलं, मनुष्याच्या पायाला लात मारून घोड्याने तोडलं आणि घोडं खड्ड्यात पडून पाय तुटलं. हे सगळं डोळ्यांनी पाहिलं. तर हे कुठेतरी फेडावं लागतं. हे फेडण्यासाठी माझा जन्म नाही आहे, हे माझ्या लक्षात आलं. हे जनहितासाठी माझं आयुष्य आहे, जनहितासाठी साधना आहे. हे साधना धर्म हे व्यासपीठ आहे. हे समजून मी सगळंच सोडून दिलं. आजपासून मनुष्याने मनुष्यासारखं वागावं असं मी स्वतः निर्णय घेतला आणि मी बदललो. मी बदलल्यामुळं राज्य बदलला, राज्य बदलल्यामुळं प्रजा बदलली. हे परिवर्तन आहे. तसं साधना आपण करत असतो, प्रपंच करून परमार्थ करतो. परमार्थ याच्यासाठी करतो, कशासाठी करतो, काय कारण आहे, हे जेव्हा जोपर्यंत तुम्हाला उमजत नाही तोपर्यंत साधनेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. साधनेचा उद्देश काय, हेतू काय, काय साध्य करायचं आपल्याला? मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलेलं, आनंद, शांती आणि समाधान. उत्सनवारी आनंद नको आहे आपल्याला, तात्पुरती शांती नको आहे आणि न कळणारी समाधान नको आहे आपल्याला. न कळणारे, ते समाधानाचा अर्थच कळला नाही.
तर कशाला समाधान म्हणायचं? साधना अशी केली पाहिजे की आपल्यासह इतरांची प्रगती झाली पाहिजे, कुटुंब वात्सल्य आपण झालं पाहिजे, कुटुंबाचा प्रमुख आपण झालं पाहिजे, ईश्वर आपल्याकडे आहे हे ओळखलं पाहिजे, ईश्वर हृदयस्थानी आहे. काही लोक काही कारणं सांगतात, माझ्याकडे खूप लोक येतात, काही कारणं सांगतात. एकाने तर अशी कारणं सांगायला लागला की म्हणलं हे शास्त्रच मी तयार केले. सकाळीच आला होता एक भक्त माझ्याकडे, हे सगळं शास्त्र ज्योतिष वगैरे मी तयार केले, मी माझ्याकडे एवढ्या कोटीची प्रॉपर्टी, मी अमुक करू शकतो तमुक करू शकतो, आणि त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. मी म्हटलं असं का उभं राहिलास? त्रास व्हायला लागलाय. अरे तू ज्योतिष जाणू शकतो, ज्योतिष निर्माण करू शकतो, इतरांचं कल्याण करण्याची तुझी मनस्थिती आहे, तू इतरांचं कल्याण केलं असं सांगतोस, तर तुला नीट उभं राहता येईना. नाही, शनीची 7.5 आहे. अरे तू ज्योतिष जाणणारा माणूस, तुला उपाय सुद्धा कळलं पाहिजे, उपाय सुद्धा तुझ्याकडे आहे, हे असताना तुला शनीची 7.5 कशी काय? नाही म्हणलं मी ते करू शकतो, हे करू शकतो, ते सांगायला लागला. त्याला एका मिनिटात एका ओळीमध्ये मी त्याचं निरसन केलं. जोपर्यंत तुझ्यात दडलेला आळस आणि अहंकार हे दोन्ही भावंड जात नाहीत, तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही, तोपर्यंत तू असंच राहणार आहेस. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. एक माया होती, माया होती. ती माया थकली आणि बाजारात गेली, आणि बाजारात जाऊन तिने विक्री करायला लागली आपल्या जवळच्या असलेल्या गुणाची. फटाफट विक्री झाली. कोणी दुर्गुण घेतला, कोणी व्याभिचार घेतला, कोणी अत्याचार घेतला, कोणी क्रोध घेतला, कोणी मत्सर, कोणी लोभ, हे सगळे मायापासून. माया तिची आई आहे. सुख घेतला, सगळं ती माया बाजारात बसली, सगळं विकली. फटाफट काय गिऱ्हाईक, इतकं गिऱ्हाईक लागलं की विचारू नका. बघा, शेजारने एखादी डबा घेऊन बसली की नवीन आलेली सून लगेच खिडकीतनं बघतीच आणि मैत्रीण होतेच. का तर तिला मुळातच माहेरची सवय असते मिस्त्रीची. डबा दिसलं नाही तर तिला क्रोध येतो. तसा ती मायाजवळची सगळं विकून टाकले, आणि ज्यांना काय मिळालं नाही हात हलवत तसंच थांबले. आणि त्यातलं एका गिऱ्हाईकाने विचारलं, तुझी विक्री एवढ्या लवकर कशी काय झाली, तुझी सगळ्या दोषाची? हे मायाजवळ असतात ना सगळे दोष. आणि ती माया सांगितली, काय जाणो देव जाणो, या कलियुगामध्ये यालाच मार्केट जास्त आहे. कशाला मार्केट जास्त आहे? या दुर्गुणाला, या व्याभिचाराला, दुराचारीला, अत्याचारीला, लोभाला, क्रोधाला, त्याला मार्केट खूप आहे. आता सगळे विकरून गेले. आणि माया म्हणाली, अजून एक, मायाला ते गिऱ्हाईकाने सांगितलं की अजून एक शिल्लक आहे की तुझ्याकडं, ती काय नाही विकत? ती म्हणाली, माझं दुकान जर बंद पडलं, आता दुकानातला माल संपलाय, सगळं ब्रँडेड माल होता. हे ब्रँडेड माल आहे बरं का. लोभ, माया, ममता, द्वेष, गर्व, अहंकार, हे ब्रँडेड आहेत सगळे. हे संपले. जर माझं दुकान नाही चाललं तर त्याच्यातनं मी परत निर्माण करणार हे सगळे गुण, आणि परत मी माझं ऐश्वर्य भोगत राहणार. ते म्हणाले, ह्याचं नाव काय? ग्राहकाने विचारलं, ह्याचं नाव काय? तेव्हा त्या मायाने सांगितले, ह्याचं नाव आळस. ह्याचं नाव काय? आळस. जर तुम्हाला काय करायचंच नसेल तर आळस तुमच्या शेजारी बसतो ना, शेजारी येऊन आळस अंगात शिरतो ना, लगेच आपण अंग मोडतो ना, लगेच मनाच्या आहारी जातो का नाही? मन म्हणतं, कशाला जाऊ दे, आपण आयुष करून मोकळं करू, मजा करून मोकळं हो. लगेच सगळे त्यांची टीम आली का नाही जवळ? हे क्रोध, लोभ, माया, ममता, अहंकार, गर्व,
ह्या सगळे पिलावळ तिथं आलेच आळशीजवळ. आणि आळशीची आई कोण? माया. मग आपण साधना करत असताना आपण मायेला जवळ केलंय का कोणाला जवळ केलंय हे तुम्ही तपासून पहा. आजपासून तुमच्याजवळ कोण आहे? माया आहे. मायापासून आळस आणि आळशीपासून काय तयार झाले सगळे? हे सगळे त्यांचे पिलावळ गोळा झाले तुमच्याकडं. त्याच्यामुळं तुम्हाला साधना करायला वेळ आहे, पण साधनेतनं मर्म ओळखायला वेळ नाहीये. मर्म ओळखून खऱ्या साधनेकडे प्रवास करायचं हे कोणालाही जमत नाही ह्या कलियुगामध्ये. हे कलियुगामध्ये कोणाला जमत नाही का? तर त्याची दुसरा एक भाव तिथं बसलाय. दुसरा एक भाव आहे त्याला. त्या भावाची मी ओळख करून देतो तुम्हाला. एक कंपनी होती, कंपनी मोठी कंपनी होती. त्या कंपनीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मधल्या सुट्टीमध्ये भोजनाची सुट्टी झाली. भोजनाची सुट्टी झाल्यानंतर सगळे भोजनासाठी गेले आणि येता येता एक बोर्ड वाचलं. ते सार्वजनिक बोर्ड असतो प्रत्येक कंपनीमध्ये एक सूचना लिहिण्यासाठी. शाळेमध्ये पण असतो, गल्लीतल्या चौकामध्ये सुद्धा असतो, ग्रामपंचायतीच्या समोर सुद्धा असतो. त्या बोर्डावर लिहिलं होतं, श्रद्धांजली श्रद्धांजली श्रद्धांजली. सगळे अवाक झाले. ते म्हणाले आपल्यातला एक माणूस कमी झाला. आता कोणीतरी आपल्यापैकीच गेला असेल, कंपनीत लिहिलंय म्हणल्यावर कंपनीचाच माणूस गेला असेल म्हणून सगळे अवाक झाले. पण खाली वाचलं नाही कोण गेले, सगळे चर्चा करायला लागले. आणि खाली लिहिलं होतं, त्याच्याही खाली लिहिलं होतं, सर्व मीटिंग हॉलमध्ये जमा व्हावे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी. सगळे अवाक झाले, चेहरे पडले, नजरा पडल्या, पावलं हलके झाले आणि सगळे मीटिंग हॉलमध्ये गेले. मीटिंग हॉलमध्ये गेल्यानंतर तिथं मालक स्वागत करत होता. मालक स्वागत करतो का? कंपनीचा मालक तिथं थांबला होता आणि कंपनीचा मालक म्हणत होता की तुमच्यातली एक गोष्ट सोडा. तर काय सोडावं हे कळलं नाही. एकतर श्रद्धांजली लिहिली, कोणीतरी आमच्यापैकी एक कंपनीतला माणूस गेला असेल, कोण गेला असेल, एकमेक चर्चा करायला लागले. मालकही सांगना झालंय. मग सगळ्यांनी विचार केले. सतरंजी अंतरलेली होती, एक असं पडदा बांधलेला होता, काळा असं समोरच्या बाजूला एक पडदा बांधलेला होता. आणि लोकांना वाटतं की पडद्याच्या पाठीमागे एक नाव असेल. आणि पडदा वडल्यानंतर जसं एखादं उद्घाटन करतो, कोनशिला करतो, एक असं करतो, असं काय असेल. आणि ते उघडल्या आमच्यातला एक कर्मचारी असेल, एक कोण असेल, अधिकारी असेल, पटकन दिसल आणि आम्ही त्याला श्रद्धांजली व्हावं असं सगळ्यांची मनस्थिती झाली हो. मग तो मालक म्हणाला की पडद्याच्या आतमध्ये तो माणसाला श्रद्धांजली व्हायची आहे. मग लाईनीनं सगळ्यांनी चला म्हटल्यानंतर सगळे निघाले आणि आतमध्ये आरसा होता एक मोठा. काय होता? आरसा होता. आरशाच्या खाली लिहिलेलं होतं श्रद्धांजली श्रद्धांजली श्रद्धांजली, नकारात्मक गोष्टीला श्रद्धांजली. काय लिहिलं होतं? नकारात्मक गोष्टीला श्रद्धांजली. तुम्ही तुमच्यात पहा, तुमच्यातलं नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्यांना श्रद्धांजली व्हा असं कंपनीच्या मालकाला सांगायचं होतं. तुमच्या दडलेला हा छुपा रुस्तुम आहे, हा चोर आहे, हा बदमाश आहे, हा तुम्हाला संपवणार आहे, तुमचं अस्तित्व संपवणार आहे. जोपर्यंत ह्या नकारात्मक गोष्टीला तुम्ही श्रद्धांजली वाहणार नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार नाहीत. लक्षात ठेवा. किती लोकांना माहिती आहे. उगीच सांगायचं शेजाऱ्यामुळे माझं नुकसान झालं, त्यांनी तमुक बोलला म्हणून माझं अमुक झालं, ती तशी बघितली म्हणून माझं असं झालं. अरे अजिबात नाहीये. तुम्हाला सत्य कुणीही सांगणार नाही. सत्य हे कटू असतं आणि सत्याला स्वीकारणं सुद्धा कटू असतं. जोपर्यंत तुमच्यातला नकारात्मक आणि आळस ह्या दोन गोष्टी सुटत नाहीत तोपर्यंत माया तुमच्यातनं हलणार नाही. आणि माया हल्ल्याशिवाय तुमचं प्रपंच नेटकं होणार नाही. आणि प्रपंच नेटकं झाल्याशिवाय परमार्थाकडे जाता येत नाही. लक्षात ठेवा.